नमस्कार मित्रांनो, 2 मे प्रोमध्ये काजळच्या लोबोसाठी आता आदित्य एक मीटिंग बोलवतो। त्यामध्ये हरीश सांगतो, मी एकूण 500 फोटोज बघितले आणि त्यातून काही खूप सुंदर दिसणारे डोळ्यांचे फोटोज मी बाजूला काढले। आता तो स्क्रीनवर दाखवत म्हणतो, सो 1 बाय 1 आपण ते बघूया। तो फोटो ओपन करतो। आता पहिले डोळे येतात ते दिशाचे। दिशा ते बघते आणि स्माइल करते, पण ते डोळे मात्र कुणालाच ओळखायला येत नाही आणि कुणाला आवडले असा कुणाचाही रिस्पॉन्स येत नाही। आता सगळे एकमेकांकडे बघतात आणि हरीश दुसऱ्या डोळ्यांचा फोटो ओपन करतो। ते डोळे असतात पारूचे, पण पारूचे डोळे हे कुणालाच माहीत नसतं। पण डोळे समोर आल्यावर आदित्य एकदम ओरडतो, सुपर्ब। ते बघून आयल्याचा पण चेहरा खुलतो। ती स्माइल करते आणि म्हणते, किती खरेपणा आहे ना ह्या डोळ्यात। ते ऐकल्यानंतर दिशाचा चेहरा पडतो, पण तिला पण माहीत नसतं हे डोळे पारूचे आहेत। त्यावेळेस पारू सगळ्यांना चहा देत असते। श्रीकांत म्हणतो, आतापर्यंत ऐकलं होतं डोळे बोलतात, पण हे खरे बोलके डोळे आहेत। सगळ्यांचं कौतुक ऐकून पारू पण बघायला लागते। बघताना तिच्या चेहऱ्यावर छान स्माइल असतं, पण डोळे बघितल्यावर एकदम स्माइल जातं, कारण पारूला कळून चुकतं की आपले डोळे आहेत। आणि नेमकी आजच पारूने त्या डोळ्यामध्ये छान काजळ घातलेलं असतं। आदित्य म्हणतो, आई मला असं वाटतं हे डोळे फायनल करावे, तुला काय वाटतं? आयल्या म्हणते, प्रश्नच नाही, आपल्या काजळच्या लोबोसाठी हे डोळे सिलेक्ट होणार। पारू मनात म्हणते, माझे डोळे? पण या सगळ्यामध्ये फक्त प्रीतू हसत असतो, कारण त्याच्या लक्षात येतं हे पारूचे डोळे आहेत। तो सगळ्यांना म्हणतो, अरे हे पारूचे डोळे आहेत। दिशा म्हणते, काही पण काय? आता दिशाच्या बोलण्यावर हरीश हसतो आणि डोळ्याचा फोटो हळूच ओपन करतो। तो फोटो बघून दामिनी आणि दिशाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळेच पारूकडे बघायला लागतात। तर तुम्हाला काय वाटतं, खरंच आयल्या पारूचे डोळे सिलेक्ट करेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।